रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय अनारशी. रेडीमेड पिठापासून बनवायची आहे अनारशी. तर अंदाज येत नाही आपल्याला पाणी घालायचं, केळ घालायचं की दूध घालायचं. तर अशा पद्धतीने आज आपण अनारशी बनवली आहे रेडीमेड पिठाची. तर खूप छान असे मस्त होते. आतून सुद्धा बघा किती छान असे मस्त पोकळ अशी मस्त झालेली आहे. तर बघू शकता अशी फोडल्यानंतर छान अशी मस्त आतून सुद्धा छान अशी मस्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी अनारशी बनवू शकता. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि झटपट अशी अनारशी कशी बनवायची ते आपण बघूया. पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आपण रेडीमेड पीठ घेतलेलं आहे अनारशीचं. तर मी पीठ सोडून घेतलेलं आहे. एक केळ घेतलेले, आपल्याला केळ बारीक करून घ्यायचं आहे. आपण चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. वरचं तोंड काढून टाकूया आणि मॅश करून घ्यायचं आहे. एक साईडला लागत घालायचं आहे. मी आधी अर्धच केळ घालणार आहे, नंतरून अर्ध घालणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी बारीक करून घेतलेलं आहे. रेडीमेड पीठ असल्यामुळं थोडं आपल्याला थोडं मळायचं आहे. पिठामध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि त्याला पाणी सुटतं गुळाला, म्हणून मग थोडं वापर करायचा. अशा पद्धतीने आपण सगळं केळामध्ये जेवढं बसून पीठ तेवढं आपल्याला एकत्र करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं. आता मी हाताला पण जेवढं पीठ लागेल होतं तेवढं काढून घेतलं. पाणी सुटतं म्हणून आपल्याला थोडं केळ घालून पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं. आता हा पिठाचा गोळा आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे दुसरं केळ आपण म्हणजे अर्ध राहिलेले केळ वापरून घेऊया, म्हणजे सर्व पीठ एकत्रमध्ये होऊन जाईल मळायचं. तर अशा पद्धतीने बघा आता इथे आपण केळ घेतलेलं आहे ना, असं मॅश करायचं पिठामध्ये थोडंसं, म्हणजे पटकन मॅश होतं ते, आणि पीठ मळून घ्यायचं. आता हे बाकीचं सर्व पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहे. तेवढ्या पिठामध्ये तेवढ्या केळामध्ये तेवढं पीठ होऊन जाणार आहे. आता एका केळामध्ये भरपूर ढिल्लसर असं पीठ झालेलं आहे. इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. थोडं हातावरचं काढायपुरतं आपल्याला तांदळाच्या पिठाने आहे ना थोडंसं पीठ लावून घ्यायचं. तर अशा पद्धतीने थोडं पीठ लावायचं, जास्त नाही. थोडंसं याच्यावरती घालून पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. एका केळामध्ये पूर्ण अर्धा किलो पीठ भिजलं जातं, छान असं मस्त भिजतं. तर बघू शकता पातळ सर्व व्हायला लागलं, पाणी सुटलं जातं. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. थोडंसं गावरान तूप घालून पीठ चोपडं करून घेऊया. थोडंसं घेतलेलं आहे अर्धा चमचा. पीठ छान चोपडं झालेलं आहे. आता पीठ आपल्याला भिजून द्यायचं वगैरे काही नाही. लगेच आपल्याला हातावरतीच गोल करून लगेच तळायला घ्यायचं, नाही तर लगेच जास्त पाणी सुटल्या जाईल, अजून त्याच्यात पीठ पडल्या जाईल, तर आपल्यावाली अनारशी फिक्की होतील. तर फिक्की न होऊन देता लगेच छोटे गोळे तयार करून आपल्याला आहे ना अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. पण आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल गरम करायला ठेवून देऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस चालू करून घेऊया. इथे थोडीशी खसखस घेतलेली आहे. हातावरती लगेच आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे. जेवढे तुम्हाला अनारशी बनवायची अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. थोडंसं तांदळाचं पीठ घ्या हाताला लावायला, किंवा तेल लावलं तरीही चालेल, किंवा नाही लावलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला बारीक छोटे अनारशी बनवून घ्यायचे. हातावरतीच बनवायचे, काही जास्त अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. वरतून थोडेसे आपल्याला खसखस लावून घ्यायची. अशा पद्धतीने तेल गरम होऊन देऊया छान. थोडंसं आपण टाकून बघूया तेल गरम झालं की काय. छान असं तेल गरम झालेलं आहे. अनारशी आपण घालून घेऊया. जास्त गॅस फुल नाही करायचा. एकदा तेल तापून घेतल्यानंतर छान मस्त मंद आचेवर होऊन द्यायचं. दुसऱ्या याला पण आपण खसखस लावून घेऊया. पहिल्यावाला जे आहे ते पलटी करून घेऊया. तर छान असं मस्त खरपूस झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे अशा पद्धतीने बघू शकता छान अशी मस्त झालेली आहे. काढून घेऊया. दुसरे पण अशा पद्धतीनेच आपण तळून घेऊया. तर बघू शकता छान अशी आपल्याला इथे अनारशी होता येते. छान मस्त कलर येऊ द्यायचा त्याला, नाहीतर काय तुम्ही म्हणाल खूप जळायला लागले काढून घेऊ, असं नाही करायचं. ते थोडेसे लालसरच झाले पाहिजे, तेव्हा छान होतात. तर छान अशा आपल्याला इथे अनारशी होता येते. तर बघू शकता एका वेळेस 2-2, 3-3 पण होता येते. छान असे मस्त फुलले जातात.
तर बघू शकता ते एवढी अनारशी झालेली आहे. गॅस कमी ठेवायचा, हातावरती एक साईडला वळायचं, लगेचच खसखसमध्ये बुडून लगेच तेलामध्ये सोडून द्यायचं. घाई गडबड करायची नाही, काही नाही. छान अशा मस्त आपल्याला अनारशी होतात. अशा पद्धतीने लगेच तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायचे, याच्यात बुडून घ्यायचे, खसखसमध्ये सोडून द्यायचे. तर इथं सर्व आपली अनारशी झालेली आहे. तर कशी वाटली अनारशीची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर बघू शकता मित्र मैत्रिणींनो, छान असं मस्तपैकी आपल्याला अनारशी झालेली आहे. एकच नंबर अशी अनारशी झालेली आहे. केळाचा पण छान मस्त त्याच्यामध्ये सुगंध येतोय. रेसिपी जर थोडीफारसुद्धा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आतूनसुद्धा बघा किती छान अशी मस्त झालेली आहे, एकदम पोकळ अशी मस्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अनारशी बनवून बघा, तर छान असे मस्त होतात. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने अनारशी नक्की बनवून बघा. धन्यवाद.